गाइस, जय श्रीराम. आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आज चाललो आम्ही दळकेश्वर लेवीत आपल्या मामाचा वर्गासोबत विराज. हाय गाइस. आता जास्त नाटक करते तर चला मग आपण दळकेश्वरले मस्त. तर अळगाव जवळ आहे दळकेश्वर. दळकेश्वर म्हणजे श्री संत भास्कर महाराज यांची समाधी. तर चला मग आपण. तर आलो आपण भास्कर महाराजांच्या मंदिराजवळ. तर चला सगळ्यात आधी आपण दर्शन करून घेऊ, मग तुम्हाला याचा इतिहास सांगतो. मित्रांनो, घेतलं तुम्ही आपण छान प्रकारे मस्तपैकी दर्शन. आणि गुरुवार श्री संत वासुदेव महाराजांनी त्यांच्या शिबिराची सुरुवात इथूनच केली होती. आणि बाजूलाच आहे भगवान शिवाचं मंदिर. तर चला मग आतमध्ये. आणि असं नवीन बांधकाम झालं इकडे. भगवान शिवाचं जुनं मंदिर आपण आतमध्ये आलो. आणि हे बघा. तर इथं आजीले विराजला विचारू कसं वाटलं ठिकाण. विराज, कसं वाटलं ठिकाण? चांगलं. आजी, कसं वाटलं? खूप छान वाटलं. पहिल्यांदाच मंदिर पाहिलं मी, पण खूप छान आहे म्हटलं. शांत असं मनाला खूप शांतता वाटते. शांतता वाटते या ठिकाणी. गाईस, तुम्ही पण या इथं. हे बघा मित्रांनो, इथं वडाचं झाड. इथंच आहे मुक्ताबाईचं मंदिर. आणि हे बघा जुन्या काळातील बाग गार्डन. तर तुम्हाला तर माहीतच आहे अगोदरचा इतिहास. श्री संत गजानन महाराजांनी कोरड्याविहीला पाणी लावलं, त्याच बाजूनं भास्कर महाराजांचं शेत होतं. आणि तेव्हापासून श्री संत भास्कर महाराज गजानन महाराजांचे शिष्य झाले आणि गजानन महाराज गुरु झाले त्यांचे. आणि गजानन महाराजांनी इथं त्यांना समाधी दिली. हेच ते भास्कर नगर. बघितलं आम्ही आणि तुम्ही पण बघितलं असेल. एक वेळा नक्की या. तर चला मग आपण आता घरी. इथं हे घरी येऊन मस्त्या करून राहिला विराज. मस्तच करत राहते. इकडे नैतिक डॉन, छोटा डॉन, मोठा डॉन. डॉन म्हणतात डॉन. नैतिक चांग खतरनाक डॉन कोण आहे तुमच्यापैकी? शेंडी डॉन. तू पाटील डॉन आहेस काय? तू रे, तू कोणता डॉन आहेस? तर मग आजचा लॉग इथं संपवतो. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या लॉगमध्ये. जय श्रीराम. बाय बाय. मैं हे पप्पी, हे चप्पी, हे पप्पी.